अमो, आता आपलं रुटीन ठरल्याप्रमाणे न चुकता एक्सरसाइज करायची, खाण्यापिण्याच्या झोपायच्या सगळ्या वेळा आपण सांभाळायच्या, डाएट करायचं, कुठलीही सबब नाही, आणि प्लीज घर जरा स्वच्छ आवरून मी सांगितलेली महिन्याची कामं न चुकता 1 तारखेच्या आत सगळी करायची. त्या तिकडच्या 2 बॅग्स घे. मी घेतल्या 2. मी सांगितलेलं लक्षात ठेव. ए ऋषा, हात रे तो आपल्या लग्नाला न येणारा. अगं येणार होतो माझी आई, पण त्या सेंट्रल गव्हर्नमेंटचा प्रोजेक्ट म्हणजे भोंगळ कारभार. त्यात ऋषिकेशराव 2 दिवस अगोदर कळलं प्रोजेक्ट एक्सटेंड झालाय. आमचं कसं आहे बाबा, सरकारने धू म्हटलं की धुवायचं, काय विचारायचं नाही. बर बाय द वे, हिम्मतराव हे नाव थोडं ऑड नाही वाटत? थोडं खूप. तिकडे ऑक्सफोर्डला मला एवढा प्रॉब्लेम व्हायचा, लोक मला कुठल्याही नावाने हाक मारायचे. ही मॅन, हिमतरो, हिटमॅन, स्टोन मॅन. कुठे? ऑक्सफोर्ड नावाची युनिव्हर्सिटी आहे, शिक्षण मिळतं तिथे. नाही ते माहिती आहे मला, पण तिथे तू काय करत होतास? मास्टर्स तिथेच केलं ना मी, पुढे फेलोशिप वगैरे. वरांना ऐकायचं ना, जाम टॉपर होतो. भावाने मला वाटलं कुकर लावशील तू, चहा आणला. तो घे ना आधी, लावलाय कुकर. हिम्मत, फेलोशिप कशात केलीस ते सांग ना. सांगू 1 मिनिट. Understanding the changing climate scenario, the change occurred in behavior and breeding pattern of butterflies in Southeast Asian dense forest. वा चांगलंय, पाठांतर चांगलंय. नाही इकडे बघा, खरंच कळलं का लोक शास्त्रीय संगीताला माना डोलवतात तशी डोलवली. तुझ्या काही कळत नाही. जरा सारखा तिकडे सारखा. नाव होतं सांगतो. प्रसिद्ध डॉक्टर हिम्मतराव भाविस्कर यांनी माझ्या आजाला विंचू दंशातून वाचवला. त्यानंतर माझा जन्म झाला. माझा म्हणाला की हा पण मोठा डॉक्टर झाला पाहिजे, म्हणून माझं नाव ठेवलं हिम्मतराव. नाहीच ना. धाकट्या भावाचं तर आणखीन नाहीच आहे पंजाबराव. त्याच्यापेक्षा धाकट्या भावाचं तर आणखीनच नाहीच आहे बजाजराव. त्याच्यापेक्षा धाकट्या भावाचं नाव ठेवलं होतं, पण झालंच नाही. हो इट्स फनी आहे. पप्पा पण तेच म्हणतो. चला येतो मी, म्हणजे आवरतो. हिम्मतराव, पुन्हा आलात की भेटूच. 2-3 दिवस इथेच थांबणार आहे मी. हा इथे राहणार आहे. 1 नंबर ना. 1 नंबर. 1 नंबर. 1 नंबर कुठलं चॅनल लागतं? दुसऱ्याच्या बायकाला दात असतात, तुमच्या बायकोला करवती आहेत, करवती. मी सिनियर HR हेड आहे. गेल्याच वर्षी भारतात परत आलोय. मी बॉस्टनला होतो 2 वर्ष. आता बाणेरला शिफ्ट झालोय. प्रभात रोडला पण एक छोटा फ्लॅट आहे. आणि प्लीज यू कॅन आन्सर युअर कॉल इफ यू वॉन्ट, अदरवाईज मी बाहेर जातो. सॉरी. नो इट्स ओके. मला लग्न करून भारतातच सेटल व्हायचं आहे. कसं आहे, तुम्ही कुठेही जा, पुणे ते पुणेच नाही का. माझ्या घरी आई बाबा आहेत, छोटा भाऊ आहे. फारसे मित्र नाहीत मला, बिकॉज वेन एव्हर यू आर इन टू बिझनेस इट बिकम्स रिअली व्हेरी इम्पॉसिबल.
मुलगा चांगला आहे ना ताई? मला लग्न करायचं नाहीये. अगं पण का? आता अजून काय पाहिजे तुला? हे बघ दिसायला चांगला होता, सेटल्ड होता, लोक चांगली आहेत आणि ॲडजस्ट करायलाही तयार आहेत. आता आणखीन काय पाहिजे तुला? आई मला माहित नाही, पण मला लग्न करायचं नाहीये आता. सोड आई. काय सांगेल ती? काही बोलायला असेल तर सांगेल ना. तू मला नको सांगू हं, काय करायचं आणि काय नाही ते. हो का? तिच्यावर कशाला उगीच चिडतेस? आम्हाला दोघींना काही हौस नाही आहे, तुझ्या चांगल्यासाठी सांगतोय. माझ्या चांगल्याचा विचार तू करायचं सोडून दे आई. आयुष्यभर नुसतं प्रेशराईज केलं. आता बास. तुम्ही दोघींनी परत माझ्या लग्नाचा विषय काढला किंवा पुन्हा मला अचानक कोणासमोर उभं केलं तर बघा मी काय करते. मी तुम्हाला या घरात नको असेल तर तसं सांगा मला, मी निघून जाईन. पण हे लग्न बिग्न नकोय मला. आता ऐका हा. 1 2 3. हा भार सोसेना आला जीवात जीवराणी, पोटात बाळ हसते त्याच्यासाठी म्हणू गाणी. कांदा पुनमेचा कशी रूपान गोजिरवाणी, काढू तिची दृष्ट ग बाळ येईल अंगणी. बाळाला अंगणी तुझं कधी एक्सक्यूज मी. नमस्कार, मी मंदोदरी कुलकर्णी, ऋषिकेशची मावशी. काय हो मावशी? काय नाही, काल फोन केला होता मी, बोलायचं होतं मला. फोन तर घेतला नाहीच, पण त्याने उलटून फोनही नाही केला मला. तुम्ही फोन केला होता त्याला? हो, सांगायचीच विसरले. मी ना पिक्चर मध्ये काम करते. काय? मराठी? छे, हिंदी. एक नंबर. अगं, आमचा तो मोरेंचा शशांक आहे ना, तो त्या डिरेक्टरला असिस्ट करतोय. तर तो मला म्हणाला, मावशी तुम्ही रोल कराल का? मी म्हटलं करेन. कोण आहे? तो म्हणाला अश्मी. मी म्हटलं नको ग, मला भीतीच वाटली म्हणून मी आपल्या ह्यांना विचारलं तर ते म्हणाले करबिंदास. मावशी तुम्ही जाम भारी आहात. तुम्ही सिनेमात काम करणार? नाही नाही, तशी मला आवडच आहे लहानपणापासून. हो हो, मी ना शाळेत असताना आमच्या शाळेच्या नाटकात काम केलं होतं, शबरीची बोरं या नाटकात. हो. आणि काय गंमत झाली, मी बोरं इतकी खाल्ली की रामाला द्यायला बोरच उरणार नाही. मग काय करणार, पडदा टाकावा लागला. तशी बोरं हल्ली मिळतच नाहीत बाजारात. मावशी एवढी एनर्जी कुठून आणता तुम्ही? एनर्जी कुठून आणता म्हणजे काय, मस्त जगायचा, मस्त खायचा. तू खाल्लंस? नाही, मी निघते आता लगेच. अरे निघते कशी? 150 रुपये देऊन ताट मागवलंय. अगं गुलाबजाम तर खा. मावशी, ऋषी यायचा बँगलोरहून आज. असं नाही ग, अगं ते जोशी आहेत ना गुलाबजामवाले, त्यांच्याकडची स्पेशालिटी आहे. चल चल चला. पण मी करू ना काम त्याच्या बरोबर, मला भीती वाटते ग. मावशी. नाही अगं, तो म्हणे अंगावरच येतो बायकांच्या. देवा, चला. त्याला ना इम्रान किशमी म्हणतात. किशमी. चला गुलाबजाम खाऊया. चला.